राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ज्यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन सिंदूर झालंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला आलेत। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि त्यानंतर डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे असं समजतंय। अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला दाखल झाल्यात। खरं तर यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, मात्र आगामी काळात या संदर्भात काय परिणाम होतील या बाबतीत आता काही चर्चा होऊ शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 तळ उद्ध्वस्त केल्याच्या नंतर यशस्वीरित्या हे मिशन राबवल्याच्या नंतर अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दाखल झाल्यात। काय अपडेट? युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाकिस्तान काय साधारणपणे अटॅक करू शकतो त्याची तयारी भारताने ऑलरेडी करून ठेवलेली आहे। मात्र त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत, गुप्तचर यंत्रणांकडनं काय माहिती सध्या आउटपुट येत आहेत, कारण ऑपरेशन राबवलं गेलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची सगळी माहिती आहे, इत्थंभूत त्यांनी स्वतः ते पाहिलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने ओसामा बिन लादेन यांना मारताना ओबामा जागे होते त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वतः जागे होते। तर या सगळ्या ऑपरेशनची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे, मात्र त्यानंतर पाकिस्तान काय कारवाई करणार आहे त्या दृष्टिकोनातून भारतीय सैन्य दलाला आणखी काही भारत सरकारकडनं मदतीची गरज आहे का, या संदर्भामध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती जी आहे अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे। हे ऑपरेशन राबवलं गेलं आहे, त्या ऑपरेशनची पूर्ण माहिती समोर आलेली आहे। मात्र यानंतरच्या परिणामांचं काय, कारण भारताने दहशतवादी स्थळांवरती हल्ला केलेला आहे आणि या दहशतवादी स्थळांच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान यानंतर काय प्रतिक्रिया देतोय, पाकिस्तानी प्रतिक्रिया दिल्यानंतर या सगळ्या हल्ल्याचं रूपांतर निश्चितपणे युद्धामध्ये होणार आहे। त्यामुळे पाकिस्तान या सगळ्या याच्यामध्ये काही शांततेची भूमिका घेतोय का, समजूतदारपणाची भूमिका घेतोय का, जर घेत असेल तर हे ऑपरेशन भारताचे दहशतवाद्यांना मारण्या इथपर्यंत होते। मात्र आता या ऑपरेशनचं रूपांतर पाकिस्तानच्या हातात आहे की युद्धामध्ये करायचं, की आता झालेलं हे सगळं दहशतवादी तळांवरती हल्ला केला म्हणून पाकिस्तान शांत बसेल का। तर या सगळ्या पुढची व्यूहरचना, त्याच्यानंतर पाकिस्तान आणि भारत जर युद्ध सुरू झालं तर चीनची भूमिका काय असेल, या सगळ्या गोष्टीची व्यूहरचना जी आहे ती महत्त्वाची आहे। कारण भारताने हल्ले केलेले आहे, भारताने आपला बदला जो आहे तो घेतलेला आहे। 26 लोकांचा मृत्यू जो झाला होता त्याचा बदला घेतला। हे फक्त या 26 लोकांचाच नाही, 26/11च्या हल्ल्याचं ज्या ठिकाणी षडयंत्र रचलं गेलं त्या मस्जिदवरती हल्ला करण्यात आला। जैश ए मोहम्मदचे जे ठिकाण आहे ज्याला भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन कंट्रीजने दहशतवादी घोषित केलेलं आहे, त्याला राहण्याचं ठिकाण पाकिस्तान देतं। तर या सगळ्यांचा जो आका आहे पाकिस्तान, त्या आकाला धडा शिकवण्याचं काम भारताने केलं आहे। त्याच्यानंतर पुढची काय रणनीती असेल या रणनीतीचा भाग म्हणून आता अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भेट घेत आहेत आणि भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिलेल्या असतील, काय गुप्तचर यंत्रणांकडनं माहिती आलेली आहे, जगभरामध्ये जे रॉचे अधिकारी आपले आहेत त्यांच्याकडनं काय इनपुट येतात, इतर देश या संदर्भात काय विचार करतात। अमेरिकेने तर निश्चितपणे दहशतवादाविरुद्ध पाठिंबा दिलेला आहे, दहशतवादाविरोधात इस्रायलने पाठिंबा दिलेला आहे, रशिया आपल्या सोबत आहे। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता पाकिस्तान या संदर्भामध्ये काय आपल्यावरती उत्तर देईल, त्याच्यानंतर हे युद्धाचं रूपांतर, भारताचं खरं तर युद्ध दहशतवादाविरुद्ध आहे, पाकिस्तानच्या लष्करासोबत भारताचं युद्ध नाही, अद्यापपर्यंत नाही, भारताने स्पष्ट सांगितलं देखील आहे। मात्र या सगळ्याच्या मध्ये आता पाकिस्तानने जर उत्तर दिलं तर त्याला भारताकडनं काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। आत्तापर्यंत हे युद्ध दहशतवादाच्या विरोधात होतं, जर पाकिस्तानने उत्तर दिलं तर हे युद्धात रूपांतर होईल। भारत पाक युद्ध झालं तर चीनची भूमिका काय असेल, या सगळ्या मुद्द्यांचा नक्कीच शिवाजी यावरचे अपडेट घेत राहू आपल्याकडून। मात्र